मानेगावचे ग्रामदेवता स्वागत। या नगरीमध्ये आपण उपस्थित आहात की भारतीय नगरीमध्ये स्वागत। मी वंदन करून स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, शिवशाहू फुले आंबेडकर या महापुरुषांना वंदन करून मी माझ्या भाषणाला सुरुवात करतो। 245 माढा विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरदचंद्र पवार पार्टीचे उमेदवार अभिजित आबा, तुम्ही आज या तालुक्याचा जी काय राजकारणाचा जी आधी चालू होतं ते आज तुम्ही उमेदवार घोषित झाल्यापासून विजयी उमेदवार झाले आहात। कारण बंद पडलेले कारखाने सुरू केले, कोरोनाच्या काळात कारखान्यात ऑक्सिजन प्लांट तुम्ही सुरू केला। आबाचे विशेष कौतुक केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, अजितदादा, उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलं। आणि बबनदादांनी कोरोनाच्या काळात लोकांना धीर देण्याऐवजी 30 वर्ष बबनदादा यांना या जनतेनं स्वीकारलं आणि मतदान दिलं। आणि त्यावेळेस त्यांनी कोरोनाच्या काळात जनतेला धीर देण्याऐवजी गावजवळ हनुमान बाहेर अशी भूमिका जाहीर केली आणि घर लावून निवांत घरात बसले। आणि कारखान्यात ऑक्सिजन प्लांट तयार करायचा होता तर तेही करू शकले नाहीत। आबांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना किंवा कोणतं मनात ध्येय नसताना ऑक्सिजन प्लांट तयार केला। कारण ऑक्सिजन हे संपूर्ण महाराष्ट्रात कुठं गरज पडेल तिथं जाणारच होतं, पण यांनी सॅनिटायझर कारखान्यात तयार केलं। ते सॅनिटायझर सभासदांना दिलं, पण ते सॅनिटायझरचा उसाच्या बिलातून त्याचे 275 रुपये कट करण्याचं काम यांनी केलं। आणि रणजितला निवडणुकीत उतरण्याची कारण सांगतात। आता स्वतःच कर्तृत्व यांनी सांगावं ना, तर उमेदवार बबनदादांनी 30 वर्ष असं केलं। रणजित भाईचे अभिजित पाटलाची लढाई सुरू आहे, तुम्ही त्या उमेदवाराशी बोला ना तुमच्या। त्यांनी सांगतात काय रणजितला कशासाठी उतरवायचं, तर निमगावचा सरपंच, पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य, दूध संघाचा चेअरमन, नुसती पद बापाच्या जीवावर भोगली म्हणजे आमदार होण्याची पात्रता नसते। कारखान्याच्या माध्यमातून आपलं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलेला आणि कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना अभिजित आबांनी त्यांच्या क्षेत्रात, कारखान्याच्या क्षेत्रात आज आपलं कर्तृत्व दाखवलेलं आहे। आणि यांनी कर्तृत्व कुठलं दाखवलेलं आहे? आणि आबांना म्हणतात यांचा वाळूचा धंदा। वाळूचा धंदा जरी असला तरी त्यांच्याकडे कधी कुणाची नोटीस आली नाही किंवा त्यांना कधी अटक झाली नाही। तुमच्या पुत्रांनी काय केलं तर स्वतःच्या जीवावर, स्वतःच्या 30 वर्ष निवडून बबनदादाला दिलं, त्या लोकांच्या जीवावर तुम्ही कर्ज ओपन केली आणि लोकांचे पैसे घेऊन साखर देतो म्हणून लोकांचे पैसे बुडवले। आणि तुमची केस तुम्ही आज जामिनावर सुद्धा बाहेर आहात त्या गोष्टीबद्दल। आणि सावंत सरांनी 15 वर्ष बबनदादा बरोबर लढाई केली आणि आज विकासासाठी एकत्र आलेत म्हणून सांगितलंय। मग विकास करायचा होता तर तुम्ही बार्शीचं बीआयटी कॉलेज विकत घेतलं, पण तुम्हाला तुमच्या तालुक्यात विकासासाठी एखादं कॉलेज उभा करायची कधी गरज पडली का? आज सांगताय तुम्ही विकासासाठी एकत्र आलो आम्ही इथं, हे असला विकास असतो का? आणि या जनतेला तुम्ही सावंत सर, तुमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा तुम्ही धोका दिलेला 15 वर्षाचा। कारण तुम्ही जे आता जे एकत्र आलात तर विरोधकांना तुम्ही आज एकत्र आलात त्याच्यासाठी, विकासासाठी। तर तुमचा कारखान्याचा भाव जी मोडीत आबांनी काढला, जी देण्याची दानत आबांनी दाखवली ती तुमच्यात नाही, त्याच्यामुळे तुम्ही हे सगळं केलं। आणि आशिया खंडातील 1 नंबरचा बोगदा केला म्हणून सांगितलं। मग माणेगाव पाणी उपसा सिंचन योजना 10 वर्ष का रखडली? बाहेरचा उमेदवार म्हणतात। मग मला एक गोष्ट सांगायची आहे, माणेगाव जिल्हा परिषद गट होता तर पंडित काका दानूरचे यांचं तिकीट एका रात्रीत कापून स्वतःच्या पोराला आमच्या बोकांनी उभा केला। तिकडल्या आवाजाचं सोडून आबाचं विमतदान इकडं आहे, तुमचं विकार मिळत आहे, पण आबा बाहेरच्या नसून त्यांचा सुद्धा इकडला भाग येतोय। मला एवढंच या ठिकाणी सांगायचंय की या जनतेला 30 वर्षाचा तुमचा विकास पण मान्य असेल, पण या जनतेला एक गोष्ट मान्य आहे की आता परिवर्तन झालंच पाहिजे। एवढी गोष्ट या जनतेला मान्य आहे, त्याच्यामुळं परिवर्तन अटळ आहे। त्यामुळं जाता मी एवढीच विनंती करतो आबा की या माणेगावच्या चौकामध्ये तुम्ही विधानसभेत तर जाणार आहात, पहिल्या भाषेत मराठा आरक्षणावर झालं पाहिजे। आणि दुसरी गोष्ट
पहिलं भूमिपूजन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं झालं पाहिजे एवढी विनंती करतो आणि येत्या 20 तारखेला तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करायचा आहे. बापू यांना विनंती आहे की आपण थोडक्यात मनोगत व्यक्त करायचं. आपल्याला विनंती